आपण सगळ्यांनी मिळून एक खेळ खेळायचा आहे. आपण सगळ्यांनी मिळून एक गोल रिंगण करून उभं राहायचं. मग एक जण जिच्या खांद्यावर रुमाल टाकेल तिच्यावर राज्य येईल. मग तिनं सांगायचं तिला कसा नवरा हवाय. माझा आणि महिन्याचा आहे ना एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. तू ना अशीच माग उभी राहा. म्हणतात ना यशस्वी पुरुषाच्या माग यशस्वी होण्याआधी ये कबड्डी. तुमच्या संघ कुठं तुमच्या पोरी संघ खेळायची कबड्डी. मेले थांब 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 थांब. थोबाडीत मारल्याचा वचपा काढल्याशिवाय मी राहणार नाही. हा बंगला विका आणि आम्हाला आमच्या हिश्श्याचे पैसे द्या. वाटणी करून घराचे तुकडे करायला निघालेत. बाळू, आम्ही ज्योतीला आमच्या सोबत घेऊन जायला आलोय. कायमची. तुम्हाला पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि हिच्यासाठी एवढे दागिने साड्या आणायला लाखो रुपये आले कुठून? 3 हिस्से करण्याऐवजी 4 हिस्से करावे आणि 1 हिस्सा ज्योतीला द्यावा. मी म्हणते आपल्या प्रॉपर्टीशी तिचा काय संबंध? हाकलून दे या सर्वांना बंगल्याच्या बाहेर. मी आले ना आता. मी आहे ना. काय बी काळजी करायची नाही तुम्ही. मला यात काहीतरी काळं बेरं दिसतं, नाही तर पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला उगवेलच कसा. माहेरच्या साडीनंतर विजय कोंडके घेऊन येत आहेत त्यांचा नवीन चित्रपट या घरात मान तिला मिळालाच पाहिजे, सांगून ठेवते.